नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी डॉक्टर शुभांगी नारकर। आज आपण चर्चा करणार आहोत कांदा पिकाबद्दल। आज जर बघितलं तर बऱ्याच ठिकाणी अवकाळी पाऊस झालेला आहे। अवकाळी पावसामुळे बऱ्याच पिकाचं नुकसान झालेलं आहे, त्याच्यामध्ये एक म्हणजे कांदा पीक। आता जर बघितलं तर कांद्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे बुरशीजन्य रोग येणार आहेत, कारण की हे जर वातावरण जर बघितलं तर हे वातावरण अतिशय पोषक आहे बुरशीजन्य रोगांसाठी। त्याच्यामध्ये जर सगळ्यात महत्त्वाचं बघितलं तर तुम्हाला जे काही तुमच्या कांद्याच्या पातीची जी टिप आहे ती टिप तुम्हाला येलो पडताना दिसते। मला बऱ्याच फार्मरचा फोन येतात, बरेच जण म्हणतात की मॅडम माझा पात जी आहे ती पात वरतून पिवळी पडायला लागलेली आहे। त्याचं कारण काय असतं की आता काय होतं, सकाळी मॉइश्चर खूप असतं, ह्युमिडिटी खूप जास्त आहे, लो टेम्परेचर आहे। हे जे सगळं वातावरण आहे हे बुरशीजन्य रोगासाठी हे वातावरण फार अनुकूल आहे। ह्या अनुकूल वातावरणामध्ये आपल्याला वेगवेगळ्या बुरशीजन्य रोगांना आपलं झाड बळी पडतं। त्याच्यामध्ये जर बघितलं तर हा करपा आहे, त्याच्यानंतर बॉटरायटिस आहे, डाउनी मिल्ड्यू आहे, पावडरी मिल्ड्यू आहे। त्याचबरोबर जर बघितलं तर कांद्याची सड पण फार मोठ्या प्रमाणामध्ये होते, कारण की काय होतं की पावसाळ्यामध्ये आपली माती जी आहे ती कॉम्पॅक्ट राहते, त्याला वापसा कंडिशन नसतो। त्याच्यामुळे काय होतं की जे काही बुरशीजन्य रोग आहेत ते बुरशीजन्य रोग जे आहेत ते रुद्ररूप धारण करतात, कारण बुरशीला काय होतं तिथं वाढायला फार मोठ्या प्रमाणामध्ये वाव मिळते। त्याच्यामुळे काय होतं की आपल्याला विल्टिंग किंवा मरीची समस्या, ज्याला आपण म्हणतो की कांदा सडणं, ही पण समस्या आपल्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये जाणवते। तर त्याच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या उपाययोजना आहेत त्या आपण केल्या पाहिजेत। ज्या ठिकाणी आपल्याला अजून जे काही म्हणतोय टिप बर्निंग नाही दिसत आहे, पर्पल ब्लॉच नाही दिसत आहे, डाउनी नाही दिसत, पावडरी नाही दिसत, तर तिथं प्रिव्हेंटिव्हमध्ये स्प्रे घ्या। आता प्रिव्हेंटिव्हमध्ये स्प्रे घेत असताना केमिकल फंजिसाइड्स आहेत, त्यानंतर बायोलॉजिकल्स आहेत आणि बॉटॅनिकल्स पण आहेत। आता जर बघितलं तर प्रिव्हेंटिव्हमध्ये जेव्हा तुम्ही स्प्रे घेताय त्यावेळेस सिस्टमिक फंजिसाइड्सचा वापर करा, आणि जर आपल्याकडे रोग आला असेल तर कॉन्टॅक्टमधल्या फंजिसाइड्सचा वापर करा तुम्ही। आता ह्याच्यामध्ये जर बघितलं आपण तर वेगवेगळ्या प्रकारचे केमिकल फंजिसाइड्स आहेत। कॉन्टॅक्टमध्ये जर बघितलं तर M45 आहे, अँट्रॅकॉल आहे, त्यानंतर पुमानेल आहे, Z78 आहे। जर सिस्टमिकमध्ये बघितलं तर लोक साफ वापरतात, त्याच्यामध्ये कॉन्टॅक्ट आणि सिस्टमिकमध्ये काम करणारे M45 आणि कार्बनडायझिम दोन्ही पण आहे, किंवा नुसतं कार्बनडायझिम मॉलिक्यूल पण आहे जे सिस्टमिकमध्ये काम करतंय। त्यानंतर रेडोमिल गोल्ड आहे, रेडोमिल आहे, असे वेगवेगळ्या प्रकारचे मॉलिक्यूल्स जे आहेत ते मार्केटमध्ये अवेलेबल आहेत। जर आपण बायोलॉजिकल्समध्ये जर बघायला गेलं तर बायोलॉजिकल्समध्ये आपल्याकडे बॅसिलस आहे, सुडोमोनास आहे, ट्रायकोडर्मा आहे। तर ह्या वेगवेगळ्या प्रकारचे बायोलॉजिकल्स आपण वापरून आपण आपलं पीक वाचू शकतो। बॉटॅनिकल्समध्ये जर बघितलं तर बॉटॅनिकल्समध्ये पण वेगवेगळ्या कंपन्यांचे वेगवेगळे प्रोडक्ट्स अवेलेबल आहेत, तर हे प्रोडक्ट वापरा आणि आपलं पीक जे आहे ते आपलं पीक वाचवा। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की व्हायरस पण येतो। जर बघितलं तर कांद्याला पीळ पडणं हा एक प्रकार आहे बघा। तर जे कांद्याला जे पीळ पडतं ना तर तो पीळ पडतो व्हायरसमुळे, आणि त्याच्यामुळे काय होतं की आपली पात पिवळी पण पडते आणि तो पीळ पण पडतो। तर व्हायरस येऊ नये म्हणून सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला कीड नियंत्रण करणं फार इम्पॉर्टंट आहे। जर बघितलं तर कांद्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची कीड आहे ती म्हणजे थ्रिप्स आहे। तर थ्रिप्सला कंट्रोल करणं फार इम्पॉर्टंट आहे। तर थ्रिप्सला कंट्रोल करत असताना स्प्रे कसा घेतला पाहिजे, थ्रिप्ससाठी जर बघितलं तर वेगवेगळे मॉलिक्यूल आता मार्केटमध्ये अवेलेबल आहेत, ते मॉलिक्यूल्स वापरून आपण थ्रिप्स कंट्रोल करू शकतो। तर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या उपाययोजना करून आपल्याला व्हायरस कंट्रोल करायचा आहे, त्याच्यानंतर आपल्याला कीड कंट्रोल करायची, आणि वेगवेगळे जे बुरशीजन्य रोग आहेत त्यांना पण आपल्याला कंट्रोल करायचे आहे। जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। थँक्यू सो मच, धन्यवाद।